सानिका, नको रडूस. हे बघ, असं स्वतःला त्रास करून घेऊन ह्या सगळ्यात मार्ग निघणार आहे का? आता तुला स्वतःसाठी एक महत्त्वाचं काम करायचंय. माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यायचं आणि इंद्रनीलच्या विरोधात तक्रार दाखल करायची. ते इंद्रनीलने फसवलंय तुला, विश्वासघात केलाय तुझा. त्याला असं सहजासहजी नाही सोडायचं आपण. हे बघ, घाबरू नकोस. असं घाबरून रडून तोंड लपवून यातनं मार्ग निघणार आहे का? नाही ना. हे बघ सानिका, जोपर्यंत तुझ्याबरोबर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तू स्वतः उभी राहत नाहीस ना, तोवर जगातला कुठलाही कायदा तुला न्याय मिळवून देऊ शकणार नाहीये. माझ्याबरोबर आत्ता लगेच चल, आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्या इंद्रनीलच्या विरोधात तक्रार दाखल करू. चल. स्वीटी, जरा तू शांत हो. हा, हे बघ माझं ऐक जरा. राग माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. तू आता कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीयेस. मॅडम, तिनं माझी बदनामी केली, कळतंय का तुम्हासनी? मला कळतंय, तरीही मी तुला सांगते, गप्प बस. कारण आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करायला लागेल आपल्याला. श्रावणीचं ना काहीतरी करायलाच पाहिजे. स्वीटे, मला खरं खरं सांगा, त्या सानिकाचे फोटो त्या पेपरवाल्याला तूच दिलेस का? स्वीटे, मी काय विचाराली आहे? होय, मीच दिले होते. झालं समाधान? अगं, तुला लॉज कशी वाटत नाही एखाद्या पोरीच्या आयुष्याशी खेळताना? मम्मी बस कर ग, बस कर. नाही ऐकायचं मला तुझं भाषण. मम्मी, इंद्रनील माझा भाऊ आहे आणि त्याला वाचवण्यासाठी का नाही मी कुठल्या बी थराला जाईन, काय पण करेन त्याच्यासाठी. अगं, एखाद्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायची ही कुठली पद्धत? अगं, तुझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले ते बघ की आधी. माझ्याशी वाद घालायला लागलेस. नाही, त्या श्रावणीला तर मी सोडणार नाही. रस्त्यावर आणल मी तिला, तू बघ. माझ्या घरात शिरून माझ्या भावावर हात उगारला तिनं. माझी बदनामी केली ना, आता ह्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणार. मी भोगायला लावेन तिला. स्वीटे, स्वीटे, स्वीटे. नट्ट मोगरे, काय बोलतेस याचा भान आहे का तुला? का भडकावायलीस तिला? आधीच तिची विषवट टांगलेली आबरू आणि आमची चाळभर झालेली शोभा काही कमी पडल्या का ग? म्हणून तिला पोलिसांच्या दारात घेऊन चालली जातो तू? सासूबाई, अहो मी अगं, पोटात मूल आहे तिच्या आणि तू म्हणतेस तोंड लपवायचं नाही. मग काय तोंड वर करून सांगायचं का जगाला तिनं काय शेर खाल्लंय ते? तुमच्या श्रीमंताकडे चालत असलं निर्लज्जपणा. आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला समाजाचं भान ठेवून जगावं लागतं. पैशानं वाटेल ते विकत घेता येत नाही, समजलं? ऐक, श्रावणी काय म्हणते ते समजून तर घे. मग सानिकाला न्याय द्यायचा विचार करते ती. बोलला, बायकोचा बैल बोलला. आई, आम्ही तर म्हणतो ही श्रावणीनं सांगितलं ना तर शुभू विहिरीत उडी मारायला पण तयार होईल. हे शोभे, जरा तोंडाला आवर घाल आणि कारभारने तू बी जरा दमानं घे की. श्रावणी जे काही बी बोलायली आहे ते या घराचं आणि सानिकाच्या भल्याच बोलायली. वाय की हिनं केलंय की भलं. सानिका भोगते ना वापली. आता जगाला वर तोंड करून सांगायचं नाही मला. सासूबाई, अहो तुम्हाला का कळत नाहीये? चूक त्या दोघांकडनं झालीये ना, मग शिक्षा आणि कलंक सानिकानेच का सोसायचा? त्या इंद्रनीलला का आपण मोकाट फिरू द्यायचं? गप, एकदम गप्प. एक शब्दही पुढे बोलायचा नाही. तुमचे हे सुधारलेले आणि खुले विचार आहेत ना, या शेजाऱ्यांच्या घरात मावणार नाहीत. नाही, ते तुमच्या कायद्याला कुठली जागा आहे? चूक कुणी केली, का केली, त्यात लोकांना आणि समाजाला काही फरक पडत नसतो ग नट मोगरे. यात वर्षानुवर्ष जी भरडली जाते ना, ती फक्त पोरगी आणि पोरगीच असते. आणि त्यात आमच्यासारख्या गरीबाची पोरगी असेल ना, तर जगाला आणखीन थोडं सोपं होतं तिचे लचके तोडायला. गप्प बस. माझ्या सारिकाची आणि या घराची त्या दिवशी वाट लागली
ज्या दिवशी तू माझ्या पोराच्या गळ्यात पडलीस. आई तसलं काय बी झालेलं नाहीये आणि नको तो विषय कशाला काढतेस आता. आधी घराचं वाटोळं करायचं आणि नंतर सावरायची नाटकं करायची. मी तुला स्पष्ट सांगून ठेवते हं, माझी सानिका कुठेही जाणार नाही. ना पोलिसात, ना कोर्टात, ना महिला मुक्ती केंद्रात. आता त्या इंद्रनीलशी आमचं काहीही देणं घेणं नाही. आता आम्हाला कुठल्याही लपड्यात पडायचं नाही. पण सासूबाई, जर महिला मुक्ती मोर्चा किंवा आणखीन बऱ्याच सामाजिक संघटना आहेत, त्या जर सानिकाला मदत करायला तयार असतील तर काय प्रॉब्लेम आहे? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? उगाच आमच्यावरती उपकार करून हिरोईन बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि तू ग, तू कुठेही जायचं नाही सा. तुला माझी शपथ आहे. चल. या आई शुभू, सासूबाई जरी घाबरलेल्या असल्या ना, तरी काहीही झालं तरी मी त्या इंद्रनीलला असं सहजासहजी ह्या सगळ्या प्रकरणातनं सुटू देणार नाही. त्यांनी सानिकाला फसवून संपूर्ण स्त्रीत्वाचा अपमान केलाय. श्रावणी तुझं बरोबर आहे पण आईने शपथ घातली. आता काय करायचं? शुभू, सानिका नाही आली ना तरी चालेल. आपण तिचं कुटुंब होत ना, मग दादा वहिनी म्हणून आपण जाऊन तक्रार नोंदवू शकतो. मी आहे तुझ्यासोबत. शुभू, श्रावणी, जे काही बी कराल ना ते जपून करा, कारण समोरची माणसं लई डेंजर आहे. नंदा, काय सगळं काय चाललंय? ही पेपरमध्ये छापून आलेली बातमी इंद्रनीलची खरी आहे का? त्यांनी त्या स्वीटीच्या भावानी त्या सानिका बरोबर एवढा मोठा नीचपणा केलाय? अरे नाही रे, काही काय. तो इंद्रनील असा मुलगा नाहीच आहे. आणि सानिका त्याची कॉलेजमधली मैत्रीण होती. आता हे पेपरवाले सुद्धा ना कसलीही शहानिशा न करता वाटेल त्या बातम्या छापत असतात. अहो थांबा थांबा, तुम्ही असे आत येऊ शकत नाही. बाहेर वा आधी. अहो आम्हाला शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्केंशी भेटायचंय, महत्वाचे. थांबा जरा. अहो साहेब, आम्हाला जाऊ द्या, बोलायचं त्यांच्याशी. अहो काय तुम्ही कधी येता, कुठेही साहेबांना गाठता का? आज साहेब तुम्हाला नाही भेटणार, जा बघू इथून. नाही थांब नंदा, का राज्याचा मंत्री म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणं हे माझं कर्तव्य समजतो मी. येऊ दे त्यांना आतमध्ये.